प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता अथर्व अंबिकाच्या अस्तित्वाबद्दल जाणून घेतो आणि हे सगळं त्याला मीराकडून समजणार आहे. प्रेक्षकांनो, हा आलेला धडाकेबाज प्रोमो आपल्या सगळ्यांनाच आवडलेला आहे. आपण पाहतोय की या सगळ्या गोष्टींची प्रतीक्षा आपण अंबिकाच्या अस्तित्वापासून करत होतो, की अथर्वला ही गोष्ट समजायला पाहिजे की मीराची बहीण ही अंबिका आहे आणि त्याचबरोबर अंबिका वेदाचं रक्षण करण्यासाठी नेहमी मीरासोबत आहे आणि मीरानेच या घरामध्ये, रामपुरे घरामध्ये अंबिकालाच आणलेला आहे. या धडाकेबाज प्रोमो नंतर मालिकेत खूप मोठं वळण येणार आहे. प्रेक्षकांनो, आपण पाहतोय की ही सुरुवात आहे की अंत, हेच आपल्याला गोंधळून टाकत आहे. कारण की मंजिरीचा अंत तर होणार आहे, परंतु मालिकेत आलेला ट्विस्ट मात्र एक वेगळंच वळण मालिकेला देत आहे. कारण की आपण पाहतोय सुरुवात ही मंजिरीच्या अंताची झालेली आहे, परंतु त्याचबरोबर हा मंजिरीचा अंत आणि त्यासमोर आलेली आव्हानं यांना सामोरे जात असताना मीरा अथर्व पुढे अनेक संकट येत असतात आणि प्रत्येक वेळेस महागौरीचा आशीर्वाद हा मीराच्या पाठीशी असतो. परंतु त्याचबरोबर मीराच्या पाठीशी असणारी तिची बहीण आणि तिच्या शक्ती या सगळ्यांमुळे मात्र मीरा मंजिरीला सामोरे जायला ती नेहमी सज्ज असते. आणि या सगळ्या गोष्टीमुळे मात्र अथर्व हा नेहमी विचारात पडतो की मीरा माझ्यापासून काय लपवतीये आणि योग्य वेळ आल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतीलच, असं प्रत्येक वेळेस मीरा अथर्वला म्हणत असते. आणि तिलाही माहीत असतं की अंबिकाबद्दल म्हणजे माझ्या ताईबद्दल अथर्वला आता सांगणं म्हणजे खूप अवघड होऊन जाईल. कारण की या घरामध्ये अंबिका माझ्यासोबत आहे आणि आता अथर्व तिला पाहू शकत नाहीत आणि तिचा जो सहवास आहे, तिचं अस्तित्व आहे, हे मात्र त्यांना त्रास देईल आणि म्हणून मीराने ही गोष्ट लपवलेली असते. आपण पाहतोय की वेदा सुद्धा अडचणीत आहे आणि वेदाला मारण्यासाठी मंजिरीने अगोदरपासून प्रयत्न केले होते. जेव्हा अंबिका या जगात नव्हती तेव्हापासून मंजिरी वेदाला मारण्यासाठी प्रयत्न करत असते. कारण की फक्त वेदाला मारूनच आता तिचं कार्य पूर्ण होणार असतं, ती चिरतरुण होणार असते. परंतु आपण पाहतो की महागौरी मात्र सगळी चक्र फिरवते आणि मंजिरीच्या हातात आलेल्या गोष्टी मात्र तिच्या हातातून कधी निसटतात हे तिला सुद्धा कळत नाही. आपण पाहतो की पत्रिका बदलली जाते आणि पत्रिका बदलल्यामुळे मात्र अंबिकाला मारणं हे व्यर्थ ठरलं आहे आणि ही गोष्ट मंजिरीच्या लक्षात येते. आता मीराला मारायचं आहे आणि त्या अगोदर तिने बाळाला जन्म द्यायला पाहिजे, ही खूप मोठी गोष्ट घडलेली असते. परंतु आपण पाहतो जेव्हा ही वेदाला मारण्याचा प्रयत्न मंजिरीने केलेला असतो तेव्हा मात्र अंबिकाने वेदाला वाचवण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि मी तुला जपणार आहे ही अंबिकाच्या मनातली भावना मीरा आणि वेदासाठी नेहमी असते आणि नेहमी अंबिकाने मीरा आणि वेदाला वाचवण्यासाठी प्रयत्न केलेले असतात. प्रेक्षकांनो, या प्रोमोमध्ये आपण पाहतो की अथर्व मीराला म्हणतो की माझ्या डोळ्याकडे पाहून बोल मीरा, मला सांग. आणि त्याने मीराचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवलेला असतो आणि तो विचारतो की तू कुणाशी तरी बोलत होती, ताई म्हणत होती, तू कुणाशी बोलत होती, कोण आहे ताई तुझी? इथे तर कोणीच नाहीये मीरा, तू माझ्यापासून काय लपवतीये? कोण आहे ताई तुझी आणि कोणत्या ताईबद्दल तू बोलतीयस, कोणाला ताई म्हणतीयस? आणि आता मात्र मीरा एवढी हतबल दाखवलेली आहे. कारण की प्रेक्षकांनो, हा आलेला ट्विस्ट मात्र आणि त्या अगोदर आलेलं आव्हान हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की मंजिरी मात्र अंबिकाला अडचणीत आणणार आहे. कारण की अंबिकाच्या ज्या शक्ती आहेत, पंचतत्वाच्या शक्ती, या प्रत्येक वेळेस मीरा तसेच अथर्व शिवनाथला मदत करत असतात आणि त्यामुळे मंजिरी मात्र अंबिकाला मीरापासून दूर करणार आहे. आणि त्यासाठीच आपण पाहतो की मीरा अंबिकाला आवाज देत असते, ताई तू कुठे आहेस? आणि त्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि तेव्हाच तिथे अथर्व येतो. प्रेक्षकांनो, या सगळ्या गोष्टींनी मात्र आता मीरा हादरून जाते. कारण की ती आता खूप जास्त हळवी झालेली असते. एकतर अंबिका तिच्या सोबत नाहीये आणि अथर्वने तिचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवलेला असतो. आता ती खोटं बोलू शकत नाही आणि त्यामुळे मीराला सांगावं लागतं की हो, माझी ताई, माझ्या ताईशी मी बोलत होते आणि माझी ताई म्हणजे अंबिका आहे, अंबिका ताईच माझी राधाताई आहे आणि हे मला पहिल्यापासून माहीत होतं. आणि या गोष्टींची जाणीव जेव्हापासनं झाली तेव्हापासनं ती माझ्यासोबत आहे. माझी बहीण ही अंबिकाताई होती आणि तिचा सुद्धा घात या मंजिरीनेच केलेला आहे. तिने वेदाला जपण्यासाठी माझी साथ नेहमी दिलेली आहे आणि त्यासाठीच ती मला या घरात सुद्धा घेऊन आली होती.
मंदिरामध्ये आमच्या दोघींची ओळख झाली आणि प्रत्येक संकटामध्ये ती माझ्यासोबत होती. प्रत्येक वेळेस वेदाला जपण्यासाठी मंजिरीने जे घाव वेदावर घातले त्या घावाला उत्तर देण्यासाठी, प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यासाठी ती माझी शक्ती होती आणि आज ती माझ्यासोबत नाहीये. ही गोष्ट मात्र अथर्वला कळते. अथर्व सुद्धा या सगळ्यामुळे हादरून जातो. हे सगळंच खूप विचित्र आहे. अंबिकाचा आत्मा या घरात होता, मला तो कधीच जाणवला नाही. तिच्या अस्तित्वाची जाणीव मला कधीच झाली नाही. परंतु आज मात्र जेव्हा अथर्वला या अस्तित्वाची जाणीव होते तेव्हा मात्र अथर्वच्या डोळ्यामध्ये फक्त पाणी असतं. प्रेक्षकांनो, अंबिकाला त्याने गमावलेला आहे, परंतु आता मात्र जी काही मीराकडून तो ऐकतोय त्यामुळे मात्र तो निरुत्तर झालेला असतो. तो काहीच बोलू शकत नाही आणि मीराला सुद्धा अथर्वचं दुःख समजत असतं. परंतु आता मात्र या गोष्टी अथर्वला कळालेल्या आहेत आणि त्यामुळे अथर्व सुद्धा आता तितक्याच ताकदीने मंजिरी पुढे उभा राहणार आहे. रामपुरे घराण्याचा जो इतिहास आहे त्यावरून आपण पाहतो की अंबिका आणि मीराने रामपुरे घराला या अगोदर सुद्धा त्या चेटकिणीपासून वाचवलं होतं. परंतु आता मात्र काही गोष्टी बदललेल्या आहेत, कारण की ती चेटकीण तितक्याच ताकदीने आणि तिच्या शक्तीने ती प्रबळ झालेली असते आणि तिला उत्तर देण्यासाठी मात्र मीरा असह्य होत असते, कारण की प्रत्येक वेळेस तिला मदतीची गरज असते आणि ती मदत अंबिका करत असते. परंतु आता मात्र अंबिका नाहीये. प्रेक्षकांनो, हा आलेला लेटेस्ट प्रोमो मात्र मालिकेत खूप धक्कादायक वळण घेऊन येणार आहे. आपण पाहतोय की सध्या वेदा ही अडचणीत आहे. वेदाचा जीव अडचणीत असल्यामुळे मात्र शिवनाथ हा काळजीत असतो. त्याला समजलेलं असतं की मंजिरीच्या वशमधून मी वेदाला वाचू शकत नाही. वेदासोबत काय घडू शकतं हे मी समजू शकत नाहीये. ही गोष्ट शिवनाथला कळालेली असते, परंतु सध्या तो काहीही बोलत नाही. आणि त्यानंतर आपण पाहतो जिथे मीरा अथर्व हे पोहोचलेले असतात रुद्रकेतूला घेऊन, त्या मंदिराच्या तिथे ते सर्वजण जमा झालेले असतात, कारण की आता असं काही घडणार आहे आणि त्यानंतर मंजिरीचा खरा अंत आणि त्या अंताला सुरुवात करण्यासाठी लागणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे रुद्रकेतूच्या अस्थिपासून बनणारा जो पिंजरा आहे, आता त्याची सुरुवात होणार असते. आणि आपण पाहतो की रुद्रकेतू हे आता त्या ताऱ्यामुळे पुन्हा जिवंत झालेले असतात. आणि त्यानंतर आपण पाहतो की अथर्व आणि मीरा हे हात जोडून उभे असतात आणि बाजूला शिवनाथ असतो. शिवनाथच्या मनामध्ये वेदाबद्दलची काळजी असते. बाबांचं मन कुठेतरी व्यस्त आहे, ते काहीतरी विचार करतायत. ही गोष्ट मात्र आपण पाहतो की शिवनाथच्या चेहऱ्यावर दिसत असते आणि मीराला या गोष्टीची काळजी वाटत असते, कारण की वेदाबद्दल विचार करून वेदाचा फोटो घेऊन ते निघून गेले होते. मग त्यांना काय समजलं असणार, कारण की मीरा सुद्धा या सगळ्यामुळे खूप घाबरलेली असते की खरंच मंजिरी वेदाला अडचणीत टाकेल का, कारण की अमावस्यापर्यंत वेळ आहे आणि अमावस्या जवळ आलेली आहे. आणि बाबांना काय समजलं, बाबांना काय कळालं हे सुद्धा बाबांनी काहीच सांगितलं नाही. याबद्दल शिवनाथ बोलण्याचं टाळतो, कारण की जर त्याने ही गोष्ट सांगितली तर मीरा खचून जाईल आणि मंजिरीचा अंत हा करणं जास्त महत्त्वाचं आहे. ही गोष्ट मात्र शिवनाथला चांगली समजत असते आणि हे लवकरात लवकर व्हायला पाहिजे, तेव्हाच वेदाचा जीव सुद्धा वाचू शकतो. आणि त्यामुळे मात्र आपण पाहतो शिवनाथ मीराला काहीच सांगत नाही. आणि त्यानंतर रुद्रकेतू हे जिवंत झालेले असतात. रुद्रकेतूचे आभार मानून शिवनाथ पुढचा विधी सुरू करतो. आता स्वतः रुद्रकेतू आता स्वतःचा देह त्याग करतात आणि ही खूप मोठी गोष्ट असते, कारण की मंजिरीला कैद करण्यासाठी या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आपण पाहतो की रुद्रकेतू हे मंदिराच्या बाहेर उभे राहिलेले असतात. बाजूला मीरा अथर्व हे दोघेजण सुद्धा हात जोडून उभे असतात, कारण की आता ती वेळ आलेली असते. आणि त्यानंतर रुद्रकेतू महागौरीला स्मरण करून स्वतःचा देह त्याग करतात आणि त्यानंतर त्यांच्या देहाच्या अस्थी तिथे खाली पडतात. शिवनाथला हे सगळं समजत असतं, परंतु आता यानंतर त्यांच्यावर व्यवस्थित विधी करून त्यानंतर आपण पाहतो की अथर्व आणि मीरा एका लाल कपड्यामध्ये मात्र त्या अस्थी जमा करतात. मीराच्या डोळ्यात पाणी असतं. एक व्यक्ती एवढा मोठा त्याग करतीये, कारण की रुद्रकेतूचा अंत हा तेव्हा होणार नसतो. नियतीच्या विरोधात जाऊन हे सगळं काही घडलेलं असतं आणि त्यामुळे त्या ताऱ्याच्या प्रकाशामुळे रुद्रकेतू हा पुन्हा जिवंत होत असतो, कारण की त्यांची मरणाची वेळ ती नसते. इतकी वर्ष त्या ठिकाणी ते फक्त या गोष्टीसाठी जिवंत होते आणि ते जिवंत असणं म्हणजे हा त्यांचा विश्वास होता, आत्मविश्वास होता. त्यांची मंजिरीला
संपवण्याची जी इच्छाशक्ती होती आणि त्यांना माहीत होतं की त्यांच्याच अस्थिपासून जो पिंजरा बनणार आहे त्याच्यातच मंजिरीचा अंत होऊ शकतो, तेव्हाच मंजिरी त्यामध्ये कैद होऊ शकते आणि त्यामुळे त्यांच्या इच्छाशक्तीमुळे ते तिथे जिवंत झालेले असतात आणि आता त्यांच्याच इच्छेनुसार ते स्वतःचा देह त्याग करतात. मंजिरीने त्यांचा अंत केला होता, परंतु आपण पाहतो की हे सगळं अशा पद्धतीने समोर येईल याची कल्पना ना मीराला असते ना अथर्वला. अथर्वला तर हे सगळं काही वेगळंच वाटत असतं. या युगामध्ये अशा काही गोष्टी घडणं म्हणजे यावर विश्वास बसू शकत नाही, परंतु प्रत्येक वेळेस मीराने त्यांना गोष्टी समजावून सांगितलेल्या असतात आणि म्हणून अथर्व जसं मीरा सांगेल तसं करत असतो. परंतु आता समोर त्याच्या हे सगळं काही घडत आहे आणि तेव्हा मात्र त्याला या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवावा लागतो. प्रेक्षकांनो, आपण पाहतो इकडे मात्र मंजिरी विचार करत असते की घरात अथर्व सुद्धा नाहीये, मीरा सुद्धा नाहीये आणि रुद्रकेतूचा मृतदेह सुद्धा नाहीये आणि माया आणि नर्मदा तसेच अजित दामोदर हे दोघे जण सुद्धा त्यावर लक्ष ठेवून असतात, मीरावर लक्ष ठेवून असतात आणि त्यानंतर मात्र माया पाहते तर हा माणूस आत्ताच जिवंत होता आणि या क्षणातच आता तो मेलेला आहे आणि मीरा आणि अथर्व त्यांना घेऊन जात आहेत. हे सगळं काय आहे हे मात्र ना मायाला समजतं ना नर्मदाला. त्या दोघीही गोंधळून गेलेल्या असतात आणि इकडे मंजिरी ही वेदासोबत असते. तिने जे काही शिवनाद करत आहे त्यातून वेदाला बाहेर काढलेलं असतं आणि पुन्हा तिच्या वशमध्ये करून घेतलेलं असतं आणि त्यामुळे वेदा तिथेच पडलेली असते. परंतु याचा विचार मात्र अनन्या करत असते की आईचं वागणं मला थोडंसं विचित्र वाटलं. वेदाजवळ झोपण्यासाठी तिची जी तळमळ होती ती मला काहीशी वेगळी वाटली आणि याचा विचार अनन्याच्या मनात येत असतो. आणि जे काही मला दादाने सांगितलंय त्याकडे मी खरंच लक्ष द्यायला पाहिजे का? आई काय करतीये, असं तिने का केलं, असे अनेक विचार मात्र अनन्याच्या मनात येत असतात आणि ती मात्र मंजिरीकडे जात असते. आणि इकडे माया आणि नर्मदाने मात्र रुद्रकेतूचा मृतदेह हा मात्र घेऊन जात असताना अथर्वला पाहिलेलं असतं आणि त्यावर त्या विचार करत असतात की आता जिवंत असलेला माणूस आणि आता लगेच तो मेलेला दिसतोय, हे काय सुरू आहे हेच मात्र त्यांना कळत नसतं. आणि इकडे अनन्या मंजिरीपर्यंत पोहोचलेली असते आणि आता मंजिरी म्हणत असते की वेदाला संपवण्याशिवाय आता दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाहीये. आता वेदाला कुणीच वाचू शकत नाही. वेदाला संपवणं हेच जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तेव्हाच मीरा आणि अथर्व या सगळ्यांचा विचार करतील, त्याशिवाय ही गोष्ट घडूच शकत नाही असं मंजिरीला वाटतं आणि तेव्हा ती वेदाला संपवण्याचा विचार करत असते. कारण की तिला कळालंय की नक्कीच शिवनाथ वेदाला या सगळ्यातून बाहेर काढील आणि त्यानंतर मला जे हवं आहे ते कधीच मीरा अथर्व करणार नाहीत. आपण पाहतो की वेदाच्या रूममध्ये तिथे चाकू पडलेला असतो आणि ही गोष्ट मंजिरीने घडून आणलेली असते कारण की तिला वेदाचा बळी द्यायचा असतो. प्रेक्षकांनो, मंजिरी हे करणार आहे, परंतु अनन्या तिथे येते आणि त्यानंतर तिथे काय घडणार आहे? कारण की आपण पाहतो की इथे वेदा नाहीये. मंजिरीने वेदाला एका अशा जाळ्यात अडकवलेलं असतं. आता ती रामपुरे घरामध्ये नाहीये आणि त्यानंतर मात्र मंजिरी सुद्धा तिथे स्तब्ध झालेली असते. ती असं दाखवते की मला काहीच कळत नाहीये आणि अनन्या मात्र हे सगळं पाहत असते. ती गोंधळून जाते. तिला कळत नाही की हे काय घडलंय आणि हा चाकू इथे कसा? एवढा मोठा चाकू वेदाच्या रूममध्ये असणं म्हणजे खूप विचित्र आहे आणि त्यामुळे ती आता अथर्वला फोन करणार असते. प्रेक्षकांनो, आपण पाहिलं मंजिरीने हे उचललेलं पाऊल हे भीतीपोटी उचललेलं असतं कारण ती हदरलीये. आपण पाहतो की अंबिकाने तिला सांगितलेलं असतं, हे बघ, तू रुद्रकेतूचा मृतदेह हा बळकावलास, परंतु का उपयोग झाला? तो तुझ्या हातनं निसटला आणि आता तो तुला कधीच मिळणार नाही कारण की त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले असतील आणि त्यांच्या अस्थी सुद्धा मीरा अथर्वला मिळालेल्या असतील आणि मला तर असं वाटतंय की या सगळ्यांमध्ये आता तुला कैद करण्यासाठी जो पिंजरा बनणार आहे तर तो पिंजरा सुद्धा बनलेला असेल. आता तू काहीच करू शकणार नाहीस मंजिरी, तुझा अंत हा जवळ आलेलाच आहे. आता माझ्या घरातल्या कोणत्या सदस्याला तू हानी पोहोचू शकत नाहीस. आता तू काहीच करू शकत नाहीस. आता फक्त तुझा अंत होणार आहे, असं मात्र अंबिका ही मंजिरीला बोलत असते. मंजिरी चांगलीच हादरते कारण की मृतदेह तर घरात नाहीये, तो घराबाहेर पडलाय. आता त्याच्या अस्थी सुद्धा बनल्या असतील आणि पिंजरा सुद्धा. हे ऐकून मात्र मंजिरीला चांगलाच घाम फुटतो कारण की मार्जरीने हे व्हायला नकोय मंजिरी असं सांगितलं होतं आणि एकदा का पिंजरा बनला त्यानंतर मात्र त्या पिंजऱ्याला फक्त तुझीच आस असेल आणि फक्त तूच त्या पिंजऱ्यामध्ये कैद होऊ शकतेस.
हे मार्जरीने मंजिरीला सांगितलेलं असतं आणि त्यामुळे मात्र मंजिरी चांगलीच घाबरते आणि त्यामुळे ती वेदाला संपवण्याचा, तिला अडचणीत आणण्याचा विचार करते. आणि तेव्हाच हे दोघे जण म्हणजे मीरा, अथर्व हे मला शरण येतील असं मंजिरीला वाटतं आणि त्यामुळे ती आता समोर येऊन वेदाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करते. परंतु इकडे अनन्या मात्र आता अथर्वला फोन करत असते आणि अथर्व आणि मीरा मात्र रुद्रकेतूच्या अस्थी लाल कपड्यामध्ये उचलून ठेवत असतात. त्यांचं गाठोडं हे मीराने बांधलेलं असतं. आता ते निघणारच असतात. आपण पाहतो की शिवनाथच्या चेहऱ्यावरची काळजी मीराला मात्र सतावत असते की बाबा एवढे काळजीत का आहेत, आता सगळं काही व्यवस्थित होईल. आणि आपण पाहतो तेवढ्यातच अथर्वचा फोन वाजतो आणि अथर्व फोनवर बोलत असतो. अनन्याचा फोन आलेला असतो. अथर्व सुद्धा खरं तर घाबरलेला असतो, कारण की अनन्यासोबत वेदा असते आणि वेदाबद्दलची काळजी मीराने बोलून दाखवलेली असते. अथर्व म्हणत असतो की वेदाला काहीही होणार नाही, तू काळजी करू नकोस. आता आपल्याकडनं सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहेत. आता फक्त जे होऊ शकतं ते फक्त मंजिरीचा अंत. आणि अनन्या सुद्धा फोनवर घाबरलेली असते आणि ती अथर्वशी बोलत असते आणि त्याबद्दल चाकूबद्दल, वेदाबद्दल ती फोनवर बोलताना दिसून येणार आहे. त्यानंतर अथर्व सुद्धा घाबरतो आणि अथर्व, मीरा, शिवनाथ हे घाईघाईने मात्र घराकडे निघतात. प्रेक्षकांनो, मंजिरीने उचललेलं हे पाऊल मात्र मंजिरीला अंतापर्यंत घेऊन जाणार आहे, कारण की आता अथर्व, मीरा हे शांत बसणार नाहीत आणि त्यासाठी मंजिरी सुद्धा समोर येऊन लढणार आहे. प्रेक्षकांनो, मालिकेत आलेला हा ट्विस्ट, कारण की आपण पाहतोय की अंबिका सुरुवातीपासून वेदाला जपण्यासाठी तिची तळमळ आहे, त्यामुळे ती मुक्त सुद्धा होऊ शकलेली नाहीये. आपण पाहतो की तिचं जेव्हा श्राद्ध होतं तेव्हा तिचा आत्मा हा वेदाला वाचवण्यासाठी समोर येतो. ज्या व्यक्तीसाठी अंबिकाने मीराला या घरात आणलं, त्यानंतर जे काही घडलं, एवढी मोठी आव्हानं अंबिका आणि मीराने झेलली, त्यांना उत्तरं दिली, हे सगळं वेदाला जपण्यासाठी होतं. परंतु आता वेदाच त्यांच्या हातनं निसटलेली आहे आणि मंजिरीने वेदालाच कैद केलेला आहे. वेदा अत्यंत यातना सहन करत असते आणि त्यामुळे खरंच आता अंबिका आणि अथर्व, मीरा तसे शिवनाथ मंजिरीला उत्तरं देऊ शकतील का? आणि अंबिकाच्या अस्तित्वाची जाणीव झाल्यानंतर अथर्व पुढे काय करेल हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. प्रेक्षकांनो, मंजिरीची ताकद ही खूप जास्त आहे. महागौरीचा आशीर्वाद मीरा, शिवनाथवर जरी असला तरी आपण पाहतो की मंजिरीच्या शक्तींना आव्हानं देणं हे सोपं नाहीये. मंजिरी अनेक खेळ खेळतीये आणि त्यासाठी ती घरातल्या कुटुंबाला वेठीस धरतीये आणि हे मात्र मीरा, अथर्व सहन करू शकतील का हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे ही मालिका आता अंतास येऊन पोहोचलेली आहे, परंतु मंजिरीच्या डावापुढे मालिकेचा हा शेवट आहे की मालिकेची एक नवीन सुरुवात आहे हे पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेचे लेटेस्ट ट्विस्ट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.